माझ्याकडे मी पावभाजी बनवताना थोडी एक्स्ट्रा पावभाजी बनवते आणि मग ते बोरिंग होतं की एकदा पावभाजी खाल्ल्यावर परत तीच पावभाजी प्रकारातच खाणे. म्हणून मी आता शौनकसाठी एक झटपट रेसिपी बनवणार आहे. दिसायला छान आहे, करायला इझी आहे आणि खाताना पण जरा काहीतरी वेगळं वाटतं. तर हे आहे आपल्याकडे पाव आणि ही आहे भाजी. या पावला असं मध्ये कट करून असं होल करायचं आणि ते होल केल्यानंतर त्यामध्ये ही भाजी भरायची. त्याच्यावर थोडंसं बटर टाकायचं, त्याच्यावर थोडंसं चीज टाकायचं. हे बघा, हे असे दिसत आहे तुम्हाला. असं ते होल करून त्याच्यात असं स्टफ करायचं. हे सगळं तुम्ही त्याच्यात कांदा टाकू शकता, कॅप्सिकम टाकू शकता, तुम्हाला वाटते ते व्हेजिटेबल टाकू शकता. पण शौनकला ते आवडत नाही आणि उगाच ते खाण्यात डिस्टर्बन्स नको, विनाकारण मुळही जायला नको म्हणून ठीक आहे. तसं तर तो शिळं काही खात नाही, पण कधी कधी हे पावभाजी वगैरे असं मी नवीन पद्धतीने काहीतरी करून देते म्हणून तो खातो. तर असं आहे बघा, याच्यामध्ये अशी छान भाजी स्टफ करायची, त्याच्यावर बटर टाकायचं, चीज टाकायचं आणि मग ते ओव्हनमध्ये ठेवून द्यायचं. मग ते चीज मेल्ट होतं आणि मग ते असं काय म्हणते ना त्याला, बाईट, पावभाजी बाईट याला म्हणू शकतो आपण. आणि जरा थोडं वेगळं दिसायला छान आहे. याचं तुम्ही स्टार्टर पण बनवू शकता जर कधी मुलांची पार्टी वगैरे असले तर. काय असते ना आजकाल, भाजी पोळी, पावभाजी असं खायला मुलांना कंटाळा येते, पण भाजी पोळीचा रोल किंवा पावभाजी बाईट असं जर शब्द तुम्ही यूज केले तर मुलं ते आवडीनं खातात किंवा ट्राय करतात असं मला वाटते. आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि अशी मी आहे खूप क्रिएटिव्ह, पण आजकाल मला स्वयंपाक बनवायचा खूप कंटाळा येत असल्यामुळे मी त्याच्यामध्ये जास्त लक्ष देत नाही. कारण ह्या सगळ्या गोष्टी US मध्ये इतक्या इझिली मिळायच्या नाही, त्याच्यामुळे मी ते बनवायचे. आता मी ते शिकली, आता मला ते येते. तर आता मला काही असं ते बनवून माझ्या हातचीच मला पावभाजी खायचं वगैरे आहे असा काही माझा अजिबात हट्ट नसतो. असं वाटते जा 100 रुपयात पावभाजी खाऊन या, विनाकारण ते एवढा कुटाणा करा, त्याला काही अर्थ नाही आहे. आणि आपण जितकी मेहनत जेवण बनवण्यात घालतो त्याच्यापेक्षा कितीतरी मेहनत ती संपवण्यात लागते. 1-1.5 तास जेवण बनवायचं आणि मग ते 10 मिनिटात संपवायचं आणि त्याच्यासोबत तो एवढा सगळा कुटाणा. असं वाटते नाही, हे काम आपण करू. नाही शकत तर ठीक आहे, बाहेरून आणू खाऊ, असं काही माझा हट्ट नसतो असा. वन्स इन अ वाईल ते चालतं आणि बऱ्यापैकी आता आमचं कमी झालेलं आहे तसं. आणि दोघंच घरात असल्यामुळे आता ती एकदाची पावभाजी ती परत थोडीशी उरली की सकाळचा वेळ पण आमचा भागून जातो त्याच्यातच. त्याच्यामुळे एवढं काही वाटत नाही. मग ह्या जेवण बनवायचा वेळ वाचून मी माझे वेगळे कामं करू शकतो. आता तुम्ही बघत असाल खूप दिवसांनी माझे व्हिडिओज येत नाही, कारण कसं आहे त्याला ना इतके ते शॉर्ट्स घ्या, परत एडिट करा, त्याला व्हॉइस ओव्हर द्या, तर त्याच्यामध्ये खूप वेळ जातो. ते तुम्हाला बघताना ते फार इझी वाटतं की 6 मिनिटाचा व्हिडिओ, 30 सेकंदाची रील, पण त्याच्यामागे खूप मेहनत असते. आणि बघा मग अशी सुंदर डिश तयार झालेली आहे. डायरेक्ट असं तोंडात टाकायचं होतं. भाजी थोडी कमी झाली पण ठीक आहे, चालून गेलं. त्यानंतर हे मी केलेली आहे खादीचे जे एक्झिबिशन लागलं होतं ना तिथनं शॉपिंग. ती शॉपिंग मी अजून ओपनच नव्हती केली. ते कुठेतरी पिशवी आणली आणि ते मला दिसलीच नाही. आता तुम्ही बघा की मी त्या खादीच्या एक्झिबिशनमधून किती छान शॉपिंग केलेली आहे. खूप छान कुर्तीज तिथे होती. त्या खादीच्या एक्झिबिशनमध्ये आम्ही ऑलमोस्ट 3 दिवस गेलो. मैत्रिणींना पण सांगितले बघा, खूप छान कुर्ता, एकदम खादी मटेरियलमध्ये, विदर्भाच्या गरमीमध्ये एकदम थंडा कूल. आणि खरंच या कपड्यांनी गरमी जाणवत नाही. बघा सुंदर असं वर्क केलेलं खादी, असं पहिलं इतकं मिळायचं नाही बायकांसाठी खादीमध्ये. आणि हा सुंदर दुपट्टा आहे. हा कशावरही तुम्ही यूज करू शकता. एखादा प्लेन ड्रेस असेल किंवा हे असेल तर मला असे दुपट्टे पण कलेक्शन करायला आवडतं आणि माझ्याकडे आहे. तुम्हाला जर माझं कुठलंही कलेक्शन बघायचं असेल, म्हणजे आता खूप लोकांनी मला मेसेज केला आहे की मला माझं गॉगलचं कलेक्शन त्यांना बघायचं आहे, पर्सेसचं कलेक्शन बघायचं आहे, अजून अशी काही लिस्ट असेल तर तुम्ही मला मेसेज करा. आणि हे मग पापड, हे आमची दीपाली मॅडम घेते आणि मग ती 3 पॅकेट घेतले की ती असं 1 पॅकेट हिला देते, असं करते. आणि ही छान पिशवी मिळाली आहे मला. आणि अशा पिशव्यांची आमच्या विदर्भातल्या मुलींना, सुनांना लाज वाटत नाही. आम्हाला वेगळाच प्राऊड वाटते की अशा पिशव्यांबद्दल. आणि मग हे ॲमेझॉनचं पार्सल होतं, त्याच्यात आहे काय, ते सगळे पार्सल मला एकसाथच खोलायला आवडते. रोज एक पार्सल खोलायचं आणि रोज ते दाखवायचं. बाबा माझ्यात नाही आहे एवढा पेशन्स.
आणि काय होतं माहीत नाही. हां, एक ते किचनचं ते मागवलं होतं पण ते बिलकुल धड नव्हतं, त्याच्यामुळे ते ओपन केलं आणि ते तसच्या तसंच ते साईज पाहूनच मी ते रिटर्न केलं. फोटोत ते वेगळंच दिसत होतं आणि ते घरी आल्यावर वेगळंच दिसत आहे आणि ते काही मला एवढं उपयोगाचं नाही आहे. आणि असं सगळं बऱ्यापैकी ज्या गोष्टी मला उपयोगाच्या नाही आहे त्या मी तसच्या तशाच ओपन करून आवडल्या नाही तर पॅक करून रिटर्न केलं. मग संध्याकाळी मैत्रिणी भेटलो. वय झालं म्हणून काय झालं, मॅगी कोणाला नाही आवडत म्हणून तिथे आमच्या अड्ड्यावर जाऊन मॅगी. आणि हे पाहिजे आहे मैत्रिणींना ना, का म्हणून माणसांनी संध्याकाळी चहाला भेटायचं, त्यांनीच का पान ठेल्यावर चहाला जायचं. हे आमच्या पोरी आहे, जे आमच्या पोरी इंजिनियर वगैरे आहे, त्या आता जॉब करत आहे तर वर्क फ्रॉम होम घेऊन आलेले आहे. आणि ह्या आम्ही 40 वर्षाच्या म्हाताऱ्या. असंच घरी मॅगी करायचा कंटाळा आला म्हणून आमच्या दादाच्या तिथे गेलो आणि मस्त मॅगी एन्जॉय केली.